इंदे काय ग तुझं? तुझ्यामुळे पोरांनी मार खाल्लाय. तुला देऊ का बुक्की? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अहो महाराज महाराज एक मिनिट. हाऊ मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. काय बोल. आपली ती पंचायत समितीची ती महिला सदस्याची जागा आहे ना, ती लवकर भरायला पाहिजे. खूप कामं खोळंबली आहेत हो. आणि सर आपण या विषयावर परत एकदा भेटून बोलूयात ना. थोडा गडबडीत आहे. अरे हो, आज गोपाळचा वाढदिवस आहे नाही का? माझ्याकडनं त्याला शुभेच्छा द्या. सांगतो. नंतर बोलू. जरा वेगळं महत्वाचं काम. येतो. रामकृष्ण. हळूच पडशील ना. आणि तू घरात काय करतीये? आईने बघितलं तर? त्याने करत ते उलट त्यांनीच मला अरण्यातला खून लय भारी आहे. असं नाही बोलायचं. मी ऐकलं तर? अगं खरंच लय भारी आहे तुझा अरण्यातला खून. मी आता भेटले होते त्यांना. चुप. तुला सांगितलं ना विषय नाही काढायचा म्हणून. परत बोलली ना तर मोठ्या बहिणीसारखे फटके देईल. कळलं ना? कळलं कळलं. पिनू थांब. खरंच भेटले होते तुला ते? आता तूच म्हणली ना विषय नाही काढायचा म्हणून. तू कशाला विषय काढते? हा, नाही काढायचा विषय. पण खरंच लय भारी आहेत ते. कुठे भेटले होते तुला ते? ते मला दुकानात. इंदू इंदू जर आत येतेस का ग? अरे काकी. थांब. ए आई, जाती पण कुणाला काही सांगू नको. कळलं ना? हा कळलं. अरण्यातला खून. इंदे तू थांब. झालं का? अरे सोड, सांगतोय ना पप्प्या. काय सोडू शकत? दोस्तीचं प्रॉमिस आहे. पांढरे आणि पिवळे फुलं घेऊन येऊ का अजून? हा घेऊन ये. अरे पांढरी फुलं, पिवळी फुलं. अरे आमचा इकडे जीव जायला लागले. अरे अरे आरोग्य. अरे मला ही डिझाईन नाही आवडली. दुसरी बनवायची. हा बनव. अरे डिझाईन आमचा इकडे फार पुष्कळ व्हायला लागला इकडे. अरे बापरे. अरे तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही रे? झोपलेल्या माणसाला असं उठवताय म्हणजे काय? मारेन ना असं.
तर गोपाळ तुला काय माणूस ते आहे का नाही रे? ए आधीच वॉर्निंग दिलती, लय लाईट आणलंय. जर सिरियसली घेतला असतं ना बुक्कीच तकली असत. माझ्या पोटाचा पार बोबटा करून टाकला. अरे माझा गाल लाल लाल केला रे. आज तर पेकाटच मोडलंय. थांब तुझं पोटच मोडतो तुला. नाही नाही, अरे आम्हाला तो का मारतेस? आम्हाला सगळ्या इंद्यानी सांगितलं होतं. इंडिया काय ग तुझं? तुझ्यामुळे पोरांनी मार खाल्लाय. तुला देऊ का बुक्की? एवढा भारी आंब्याचा शिरा, गोप्या टोपाची फेवरेट डिश. पण त्यानं याच्याकडे डुंकून पण बघितलं नाही ग. कसं बघणार? डोकं फिरले ना त्याचं. डोकं फिरल्यावर तो असंच वागतो. इंदू, असं बोलू नये बाळा. आता थोडासा रागवलाय तू. थोडासा राग आल्यावर किती राग येतो त्याला. तुमच्यापेक्षा मी त्याला जास्त ओळखते. माझ्यापेक्षा तू जास्त ओळखतेस त्याला. माझं एक काम करशील का ग? बोला की करते. त्याचा वाढदिवस आहे का आज? सकाळपासून काहीच खाल्लं नाही. नुसती भांडणं सुरू आहेत बघ घरात. मला वाटते काही खाल्लं नाही ना, म्हणूनच त्याची खूप चिडचिड होती. इंदू, तू काहीतरी आयडिया करून त्याला हा शिरा खाऊ घाल ना. एवढा भारी शिरा कोण सोडते का? तुम्ही काळजी नका करू. त्याला मी शिरा खाऊ घालणारच. आणि जर नाही खाल्ला तर त्याच्या तोंडातच कोंबी. काय केक, मँगो फ्लेवरचा केक. आद्या, आपल्या काकाने पण मँगो फ्लेवरचा केक आणलेला. असं जरा तरी दिसतोय का रे मँगो फ्लेवर? आणि केक तर वाटतच नाही. अरे तो स्पेशल केक आहे. इंदुने हाताने बनवला. काजू बदाम मँगो फ्लेवर. हे असू दे, पण केक नाही एवढं मला माहित आहे. केकच आहे, जाम वाला केक आहे. पप्प्या, इम्रान, टिंग्या, तुम्हाला वाटतं का रे की केक आहे म्हणून? एवढ्यावर मार खाऊ घातला, आता केक खाऊ दे की. कशाला एवढे चौकशा करतोयस? अरे काप काप लवकर काप दादा. जा तर बघ घेऊन ये. चल आता काप केक. गोपाळ महाराज, आम्हाला पण द्या की केक. आम्हाला पण द्या गोपाळ महाराज. अरे केक आहे की प्रसाद आहे? अहो, प्रसाद म्हणूनच द्या केक. देऊन दे देऊन दे. द्या मला. हो. कसा होता केक?
शिरा नाही रे, केक आहे. शिरा आहे त्यो. नाही शिरा नाही, केक आहे तो. अगं स्वतःला तरी खोटं बोलता येतं का ग तुला? अगं मावशीने बनवलेला शिरा आहे तो, मला माहितीये की. काय पहिल्यांदा खात नाही मी, लईदा खाल्लाय आधी. बरं ते राहू दे. मावशीने बनवलेला शिरा केक म्हणून खाऊ घालण्याची आयडिया कुणाची होती का? तुझी की मावशीची? तुला काय वाटतंय, मावशीची का माझी? इथं मेन कोण आहे? काय सांगतेस? त्याने सगळा शिरा खाल्ला? अहो, असा शिरा कोण सोडते का? म्हणजे मी पण खाल्ला, सगळ्या पोरांनी खाल्ला, आणि सगळ्यात जास्त तर गोपेटप्पानेच खाल्ला. इंदू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय बघ. अहो, माझ्यामुळे काय झालं? शिरा बनवला तुम्ही आणि खाल्ला त्यानं, याच्यात माझं काय आहे? लय गोड आहे माझी बाई. पण तुमचे शिरा एवढे नाही. तुम्ही भारी आणि मी तुमची आभारी. चला, मी जाते खेळायला. व्यंको महाराज कुठे आहेत? अगं ते हे बघ आलेच. व्यंको महाराज, इंद्रायणी सोपान वाडीकर आश्रित आहे, अनाथ आहे, म्हणून तिच्या नावावर काहीच नाही असं जर कुणाला वाटत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज. तुमच्याकडे असलेल्या 53 एकर 18 गुंठे जमिनीचे एकमेव वारसदार आहे इंद्रायणी सोपान वाडीकर. अहो आलात तुम्ही. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो. काय झालं व्यंको महाराज? असं का बघते? विठुराया आपला पाठीराखा आहे, याचा परत एकदा प्रत्यय आला बघ बाळा. म्हणजे कसं? चल विठुरायाच्या मंदिरात. हा थांबा. अहो आत्ताच आलाय. आधी काहीतरी खाऊन घेता का? हो व्यंको महाराज, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. आणि आमच्या तिथं लगोरीचा खेळ चालू आहे. जर मी नाही गेले तर डाव तसंच थांबल. मी थोड्या वेळाने येते, प्लीज. बर ठीक आहे, चला पळा. जा बाळा, तू तुझा खेळ पूर्ण करून ये. इकडे विठुरायानं मात्र तुझ्यासाठी वेगळाच डाव मांडलाय. काय झालं? असं कोड्यात का बोलताय? माझ्याकडे एक फार आनंदाची बातमी. ती ऐकलीस ना तर तुझं काळीज अक्षरशः सुपाय एवढं होईल. राम कृष्ण हरी. अरे पप्प्या, तो केक खात खात पुरी ताटली खाऊन घेशील. तो केक संपला आता. असा मँगो केक मी आयुष्यात तरी खाल्ला नाही. परत पण इंदे, तू खरंच भारी आहेस. आभार माझे नका मानू, आभार शकुंतला काकीचे माना. काय बरोबर बोलते ना गोपाळ महाराज? काय मार खायचाय? सॉरी, हे घे बर्थडे गिफ्ट. तिकडेच विसरला होतास. हॅपी बर्थडे. अगं बर्थडे असते ते, बर्थडे काय लावले सारखं? चॉकलेट पैसे कमी विकत होते थोडं.
मॅडम लिहिलेले ते हॅपी बर्थडे TIRTHTAY इथे स्पेलिंग मला ती मागं पलटून बघ. मेन माणसाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. गोप्या टोप्या. चांगलं केलीस ग ग्रीटिंग. आवडले मला. मेन्शन नोट. थँक्यू कुठं बोललोय मी? मध्येच मेन्शन ना. दुसरी तू थँक्यू म्हणत नाही ना म्हणून मीच म्हणून घेतलं. अहो पाणी घ्या. पाणी वगैरे ठेव. तू जरा इथे ये बर. बस अहो बस बस बस. शकुंतला, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. अहो सांगाल की, आधी काहीतरी खाऊन घ्या ना. खाणं वगैरे राहू दे ग, ते नंतरही करता येईल. पण जेव्हापासून ही गोष्ट कळली ना. व्यंकर भाऊजी, व्यंकर भाऊजी आले का? इतक्यात आले? अगं तू बसून काय राहिलीये शकुंतला? व्यंकर भाऊजी आलेत, काहीतरी पण पाणी. नाहीतर असं कर ना, तू तर आंब्याचा शिरा केलाय ना, तोच दे त्यांना. जा. हो विचारलं त्यांना, नको म्हणतात आता. वहिनी, मीच तिला म्हंटल जरा बोलूयात. बोलायचंय का? बर बोला. काय बोलता? बोला की. गोप्या, तुला माहित असेल ना ते राग भीक माग. कशाला एवढं चिडतो रे येड्या? डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे माणसाच्या. अहो ज्ञानाची नदी इंद्रायणी बास करा आता. ते आहेच. हे गे, तिकडे विसरून गेला होता. असं टाकतं का कोणी माळ तिकडं? घे आता, घे आता. अरे घे. गोपाळ, अगं इंदी विशील हे हारडे. ह्या माळेसोबत ना खूप मोठ्या जबाबदारी येतात. आणि ती जबाबदारी घेण्या एवढा मी कॉम्पिटंट नाहीये. समजलं? सगळं समजलं, पण कॉम्पिटंट म्हणजे? तू 6वीत गेलीस ना, तुला कळल की कॉम्पिटंट काय असते ते. ती कळेल तेव्हा कळेल. मी ठेव तुझ्याकडं. असं करू नये रे गोपा. ती कीर्तनकाराची माळे. अरे विठुरायाची माळे. बाळा, तुझ्या हातून आजन्म विठुरायाची सेवा घडू दे. गोपाळचा कीर्तनकार गोपाळ महाराज होण्याचा प्रवास आता सुरू होणार आहे. व्यंकू महाराजांना किती वाईट वाटते. आजपासून ही माळ तुझी. असं का रे गोपाळ? कारण तू कॉम्पिटंट आहेस.
तूच लायक आहेस.